अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावभर प्रचाराचा दौरा करण्यात आला. त्यानंतर महिला व कार्यकर्ते घरी जाऊन सचिनदादा कल्याण शेट्टी यांना निवडून द्या असा प्रचार करताना महिला नागरिक दिसून येत आहेत. घरोघरी जाऊन कमळाच्या चिन्हाला बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या असा प्रचार अक्कलकोट आणि कडपगाव आदी भागात जोरदार सुरू आहे. ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಮತದಾನ ಮಾಡಬೇಕು. धर्मरक्षक शिवराज गायकवाड यांनी गोरक्षणासाठी व हिंदू धर्म रक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले, परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शिवराज गायकवाड यांच्या कामाचे काहीच वाटत नाही. कोणत्याही वेळी शिवराज गायकवाड हे पक्षाच्या सर्व कार्यक्रमाला हजर राहून आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे काम जोरदार पद्धतीने करतात. लोकसभेमध्ये सुद्धा शिवराज गायकवाड यांनी भरपूर काम केले, परंतु पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. यामुळे शिवराज गायकवाड यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर मोर्चा काढून पक्षाला एक प्रकारे इशाराच दिल्याचे दिसून येत आहे. पक्षासाठी इतके भरीव काम करून सुद्धा त्या कामाचे जर चीज होत नसेल आणि पक्ष जर त्यांना तिकीट देत नसेल तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू अशी भावना शिवराज गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे. शिवराज गायकवाड यांचा शहर मध्यमध्ये जनसंपर्क मोठा असून त्यांना सर्वसामान्यांचा मानणारा वर्ग मोठा आहे. सर्वसामान्यांसाठी अनेक सरकारी योजना शेवटच्या समाज घटकांपर्यंत त्यांनी पोहोचवल्या आहेत. त्यांनी हिंदुत्ववादी चळवळ उभी केली आहे. त्यांना जर तिकीट न मिळाले तर त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसेल. या प्रसंगी त्यांचे समर्थक, माता भगिनी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी संघटना, युवा मोर्चा, सकल हिंदू समाज आणि ओमसाहेब प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मी गावोगावी जाऊन भरकटलेल्या आपल्या युवकांना एकत्रित करून त्यांना रोजगार द्यायचं माध्यम मी या संघटनेमार्फत केलो. लव जिहाद असू दे, लँड जिहाद असू दे, असे अनेक आंदोलन या सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व मी केलो. माझ्यावर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अन्याय होत आहे. यासाठी माझे समर्थक भारतीय जनता पार्टी इथं कार्यालयाला बसले आहे. न्याय मागायला वेळोवेळी आम्ही हिंदू कामात रस्त्यावर उतरतो. जीव धोक्यात घेऊन आम्ही काम करत असतो, केसेस घेतो. ऐन इलेक्शन मध्ये आमचा वापर होत आहे आणि आम्हाला डावलला जात आहे. आम्ही इथं यायचं कारण म्हणजे एवढं यायचं म्हणजे शिवराजदादा गायकवाड यांच्यावर अन्याय होत आहे. यांचं कार्य आधीपासून दवाखाना, गोरगरिबांना काय झालं, चौकी, लग्न कार्य, कोरोना भया, पुस्तक वाटप, एवढं कार्य सगळं चांगलं असून सुद्धा आणि हिंदुत्व कामामध्ये तर एवढं यांचं काम आहे, एवढं नाव असून सुद्धा दादाला ढवळढवळीचं कार्य चालू आहे. तरी योग्य न्याय भेटला पाहिजे. तोपर्यंत न्याय भेटत नाही म्हणजे दादाला तिकीटाचं हे होत नाही, तो पत्र आम्ही इथून उठणार नाहीये. सगळ्यांचं काम करतंय. दवाखान्याला म्हणल्यावर अहोरात्री येऊन थांबतंय, आपले कामं करतंय, आपल्याला मदत करतंय. त्यांनी सर्व कुठलं काम म्हणलं कुठल्या कामाला पडतंय. दवाखाना, लग्न कार्य, कुठला बी माहीत कार्य, काय सर्व गोष्टीला शिवराज दादा येऊन मध्ये पहिला थांबताय. मग या वेळेस नम्र विनंती करते मी शिवराज दादाला मी शिवराजदादांचा एक समर्थक तसेच भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता असून शिवराजदादा हे तळागाळातील गोरगरिबांच्या, दिलदुबळ्यांच्या पर्यंत जाऊन, गरजवंतांच्या पर्यंत जाऊन काम करणारे एक भाजपाचे व तसेच हिंदुत्वाचे एक कट्टर समर्थक आहेत आणि तसेच भाजपाचे एक सध्याच्या काळातील उमेदवार आहेत. तर आम्ही भारतीय जनता पार्टीला विनंती करतो की जेणेकरून
शहर मध्यमधून शिवराजदादांना तिकीट मिळावं. मी शिवराजदादा गायकवाडांना बरेच वर्षापासून बघतो. ते स्वमनाने स्वखुशीनं सर्व लोकांची कामं करतात. निस्वार्थपणा नाही, ना डावरीपणा ना आगाऊपणा करून वगैरे. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात हाताशी करून वगैरे. माझी अशी इच्छा आहे की पक्षाकडनं काही तर इतर लोकांकडून न्याय जाणून करून विचार करून शिवराजदादांना तिकीट न देण्याचा विलंब करत आहे. तर माझी सर्वांनी अशी इच्छा आहे की कृपया करून शिवराजदादाला मध्यमधनं भाजपकडून तिकीट द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. सद्यस्थितीत सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मध्य आणि दक्षिण हे सतत चर्चेतले असून निवडून कोण येईल यापेक्षा तिकीट कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य मतदारसंघासाठी मुस्लिम समाजातील चर्चेतला एक चेहरा शुक्रवारी थेट अंतरवाली सराटीमध्ये गेला आणि शिष्टमंडळासह त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. मध्य विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात पद्मशाली आणि मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल असणाऱ्या या मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे नेते मतीन बागवान यांनी शुक्रवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाजाचे माऊली पवार, राजन जाधव, प्राध्यापक गणेश देशमुख, डॉक्टर प्रमोद पाटील, अॅडव्होकेट श्रीरंग लाळे, दाजी काकडे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून भाजपने अपेक्षेप्रमाणे युवा नेते देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी कोठे यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यापासून रोखले. मागील 5 महिन्यात त्यांनी महासेवा शिबिराच्या माध्यमातून मोर्चे बांधणी करत आपली ओळख निर्माण केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शहर उत्तरमध्ये महेश कोठे यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाल्याने एकाच जिल्ह्यात काका पुतण्याला उमेदवारी मिळाली आहे. आता या मतदारसंघाकडून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आहे असा दावा खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पण त्यांच्या दाव्याला धक्का देणारी मोठी घटना काल नवी दिल्लीत घडली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरून नाराज आहेत. काँग्रेस नेत्यांनी वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नसल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल यांनी फक्त हे मत व्यक्त केले नाही, तर ते काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीतून अर्ध्यातून बाहेर पडले अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबई आणि विदर्भातील जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला जागा वाटप करण्यासाठी पाठवले होते. त्यात विदर्भ आणि मुंबईतील काही जागा ठाकरे गटाला सोडल्याबद्दल राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान महाविकास आघाडीत 2 ते 3 जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. बाळासाहेब थोरात हे शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतील. शरद पवार यांचे पत्र आले आहे, त्यामुळे शनिवारी आमची ऑनलाईन सीईसी होईल आणि दुसरी यादी येईल असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिले. हाँगकाँग, चीन येथे संपन्न झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत सोलापूरचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू अरुण राठोड याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अरुणने सांघिक क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक तर 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर, अॅथलेटिक्स असोसिएशन सोलापूर जिल्हा आणि समर्थ करिअर अकॅडमीच्या वतीने नेहरू नगर येथील शासकीय मैदान येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मैदानावरील सर्व स्पोर्ट्स अकादमी आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, विद्यार्थी, प्रशिक्षक व नागरिक उपस्थित होते. अरुणचा भव्य सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, अॅथलेटिक्स असोसिएशनचे राज्याचे उपाध्यक्ष राजू पॅटी, कबड्डी राज्यपंच सुभाष माने, शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, अण्णप्पा काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि रोख पारितोषिक देऊन करण्यात आले. यावेळी समर्थ करिअर अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी चिरंजीव सितारे याची महाराष्ट्र राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या जवानपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अरुणला घडवणाऱ्या शाळेतील क्रीडा शिक्षक गोविंद महाबोले, समर्थ अकॅडमीचे संचालक प्रशिक्षक रवी राठोड यांचाही फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी राजू पाटी, अनिल पाटील, रेवंत शाबादे, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार,
यांनी मनोगत व्यक्त केले. अरुणने आपल्या मनोगतात आपल्या शिक्षकांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि खेळाडूंचे आभार मानले. पुढील काळात भारताला या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या सत्कार समारंभास खो खो असोसिएशनचे शितोळे सर, जॉगर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुहास साळुंखे, समर्थ स्पोर्ट्स अकादमीचे संचालिका भारती लिंगडे, रेल्वे अधिकारी निलेश वरवडकर आदी मान्यवर, बहुसंख्य खेळाडू आणि पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष माने यांनी केले तर आभार गणेश पवार यांनी मानले. भाजपाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते अनंत ज्ञानेश्वर जाधव यांचा राजकीय जीवन प्रवास हा भाजपमधून सुरू झाला आणि भाजपमध्ये अविरत सुरू आहे. 1997 ते 2002 या काळात भारतीय जनता पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. या काळात त्यांनी सोलापूर शहरातील जनतेशी संपर्क सुरू केला. यानंतर 2002 ते 2003 या काळात भारतीय जनता पक्षाचे प्रभाग अध्यक्ष म्हणून त्यांना कार्यकर्त्याची संधी मिळाली. यावेळेस त्यांना नेता म्हणून सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार हाका मारू लागले. सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. 2002 ते 2004 या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या कामाची दखल घेत त्यांची भारतीय टेलिफोन निगम दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. ही समिती भारत सरकारची असून त्यावर देखील त्यांनी उत्कृष्ट काम केले. 2004 ते 2006 काळात भारतीय जनता युवा मोर्चा शहर उत्तर मंडल चिटणीसपदी निवड करण्यात आली. या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना भाजपमध्ये घेत भाजपची युवा शक्ती मजबूत करण्यासाठी कार्य केले. निवडणुकीसाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 15 नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना वडाळा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भायखळा मतदारसंघातून मनोज जामसुदकर यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करणारे माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहरातून तिकीट मिळाले आहे. दरम्यान याआधी ठाकरे गटाने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या दुसऱ्या यादीत काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. अनुराधा नागवडे यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाले आहे. विशेष म्हणजे नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज त्यांना उमेदवारी देखील मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल अशी चर्चा होती. यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांनी जोरदार तयारी केली होती. या घडामोडी होत असतानाच ठाकरेंनी मतदारसंघात थेट उमेदवारच जाहीर करून टाकला आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयाचा मोठा धक्का जगताप यांना बसला आहे. आता जगताप काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिलेला राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंजूर केला आहे. तसे पत्र उमेश पाटील यांना राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडून आले आहे. त्यामुळे आता उमेश पाटील यांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेल्या अपर तहसील कार्यालयाचे पेटलेले राजकारण उमेश पाटील यांच्या राजीनाम्यापर्यंत आले आहे. तहसील कार्यालयाच्या प्रकरणावरून अजित पवार यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा आता मंजूर झालेला आहे. उत्तर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विजयकुमार देशमुख हे गेल्या 4 टर्मपासून येथील आमदार आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी सहज संपर्क ही त्यांची खासियत असून याच उत्तर मतदारसंघात आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी काही मराठा नेते मोर्चे बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे राजन जाधव यांनी काल शुक्रवारी अंतरवाली सराटीत पाटलांची भेट घेऊन उत्तर मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. याआधी पाटलांकडे त्यांनी आपला उमेदवारी मागणी अर्ज केला होता. उत्तर मतदारसंघ तसेच ग्रामीण भागात राजन जाधव यांचा संपर्क दांडगा आहे. जाधव हे परिवहन समितीचे माजी सभापती आहेत. मराठा आंदोलनातील नेते रवी मोहिते यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला आहे. जिल्ह्यात जरांगे पाटील गटाच्या इच्छुकांच्या मेळाव्यात मोहिते आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. आरक्षण आंदोलनामध्ये मोहिते यांचा सक्रिय सहभाग असून ते उत्तरमधून इच्छुक आहेत. पाटलांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होतो.